नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे बॅक्टेरिया खाणार आहोत, सूक्ष्मजीव खाणार आहोत. क्या क्या बात कर रहे हैं? हा, ऐकलं का तुम्ही? हेच मी बरोबर बोलत आहे. किंवा तुम्ही रोजच खात असाल बॅक्टेरिया, तुम्ही रोजच खात असाल. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, तेच आपले बॅक्टेरिया, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे आपल्या शरीरासाठी योग्य असतात, जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगलं कार्य करतात. एन्व्हायरमेंटमध्ये चांगलं कार्य करून सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगले असतीलच असे नाही, ते हार्मफुल राहू शकतात ह्युमन बॉडीसाठी. तेच बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जे शरीरासाठी जे फायद्याचे आहेत, इंडस्ट्रियली फायद्याचे आहेत ते ऑर्गॅनिझम्स. दुसरे ऑर्गॅनिझम की कोणते येतील की हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्या शरीरासाठी घातक असतील ते ऑर्गॅनिझम वेगळे. म्हणजे याचा अर्थ आपण इडली खाता, डोसा, कर्ड, बटर मिल्क आहे, हे सगळे खाता म्हणजे आपण बॅक्टेरिया खात आहात. याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस. अच्छा, ठीक है, समझ गया. दही खाता, इडली खाता, डोसा, हे सर्व दुधापासून दही बनवण्यासाठी आपल्याला एक ऑर्गॅनिझमची गरज असते, ती लॅक्टोबॅसिलस. म्हणजे दही खाता म्हणजे आपण लॅक्टोबॅसिलस खात आहोत. मग एवढं सगळं खाऊन आपल्या जवळ आजूबाजूलाच मायक्रो ऑर्गॅनिझम असून सुद्धा आपल्याला त्यांची माहिती राहत नाही आणि मायक्रोबायोलॉजीची आपल्याला भीती वाटत असते. हीच ती मायक्रोबायोलॉजी, हेच ते ऑर्गॅनिझम, हेच ते जे की आपण रोज खाऊन सुद्धा, आपल्या आजूबाजूला असून सुद्धा ते आपल्याला ओळख नाही, आपल्याला त्याची माहिती नाही. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की आपण बॅक्टेरिया खाणार आहोत या व्हिडिओमध्ये. हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, मग तुम्ही बॅक्टेरिया खाल्याशिवाय राहणार नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. अरे सर, क्या बात है. जर हे सगळं खायचं असेल तर आपल्याला हे बटर मिल्क आहे. मिल्क म्हणजे डेअरी इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग, जे की आपलं लॅक्टोबॅसिलस असेल, वेगळ्या पद्धतीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचा उपयोग इंडस्ट्रियली आणि आपल्या घरामध्ये करणे म्हणजेच स्कोप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजी असं होऊ शकतो. तर याचा उपयोग काय आहे? फार्मा इंडस्ट्रीमध्ये काही ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे आपल्याला अँटीबायोटिक बनवण्यासाठी, फर्मेंटेशनसाठी जे की फायद्याचे आहेत, कमर्शियली फायद्याचे, हे जे ते मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याची स्टडी सुद्धा आपण या मायक्रोबायोलॉजी मध्ये करत असतो. त्याला आपण फर्मंट करत असतो. इडलीला त्याला रात्री फर्मंट करून सकाळी खात असतो. त्या दुधापासून आपण दही बनवत असतो. हे दही बनवून संध्याकाळी जेव्हा दूध आणून आपण त्यामध्ये विरजनसाठी एखादी दही बाहेरची टाकतो, म्हणजेच ते विरजन, म्हणजेच त्याला आपण काय करत आहोत? फर्मेंटेशन. हेच आहे फर्मेंटेशन. पुन्हा या सगळ्यामध्ये दुधापासून दही बनवणे यालाच आपण फर्मेंटेशन म्हणत असतो. त्याच्यावरच एक एवढं मोठं पुस्तक आहे, फर्मेंटेशन मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्यामधली क्रिया, त्यांची रिॲक्शन, त्याचं बाय प्रोडक्ट, हे सर्व या फर्मेंटेशन मध्ये येत असते मित्रांनो. पण आपणच घरी फर्मेंटेशन करत असतो की नाही? इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केल मध्ये फर्मेंटेशन होत असतं. आपल्या घरामध्ये वाटीच्या साह्याने, वाटीच्या मदतीनं, वाटी एवढं, गिलास एवढं तांब्या, ते फर्मेंटेशन होतं. पण आपण फर्मेंटेशन आपल्या घरात करत असतो. पण फर्मेंटेशन आपल्याला माहित आहे का? नाही. तेच म्हणतो, फर्मेंटेशन सांगू नका, फक्त दही द्या खायला, बस. फर्मेंटेशन नको, अभ्यास नको. पुढे आणलेले मी गपगप खातो, पण अभ्यासाचं काही नाही. फर्मेंटेशन म्हणजे भीती वाटते. फर्मेंटेशन मायक्रोबायोलॉजी काय आहे? हेच आहे, दुधाची दही करणे म्हणजेच फर्मेंटेशन. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, या फर्मेंटेशन बद्दल आपण पुन्हा एक मोठा व्हिडिओ घेऊ मित्रांनो. तर हे होते बेनिफिशियल आपले मायक्रो ऑर्गॅनिझम. बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? हे सर्व आपण त्याचा जे उपयोग करतो आपल्या जीवनात, तेच बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम. मोगेम्बो खुश हुआ. मोगेम्बो खुश हुआ.